नमस्कार. काल राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल आला. जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, नक्कीच ही तात्पुरती निवड यादी आहे हे देखील मला माहिती आहे. पण जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, सर्वात पहिल्यांदा त्यांना फिजिक्सवालाकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही आता लवकरच तुमच्या आवडतीची परीक्षा पास करून तुमच्या आवडतीच्या पदावरती जाणार आहात. प्रथमतः त्याकरता तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता देशसेवेसाठी तुम्ही जे ठरवलेलं आहे ते काम व्यवस्थित कराल यासाठी आमच्याकडनं तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट. मित्रांनो, 8 मे काल रात्री निवड यादी आलेली आहे. ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे. याच्यातनं आता आयोगानं ऑलरेडी सांगितलेलं आहे बघा, इथे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 या परीक्षेचा पदनिहाय तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्या आधारे उमेदवारांच्या भरती प्रक्रियेतून ऑप्टिंग आउट विकल्प मागवण्यात येत आहे. आता जे विद्यार्थी ऑलरेडी एखाद्या पदावरती आहे त्यांना मी सगळ्यांना नक्कीच विनंती करेल की जर तुम्हाला ही आवडतीची पोस्ट भेटलेली आहे आणि तुम्ही तिथे सुखी आहात तर कृपया इतरांना पण नक्कीच चान्स द्या आणि ऑप्टिंग आउटचा जो प्रयोग आहे तो तुम्ही सगळ्यांनी कृपया नक्की करा. नेक्स्ट, प्रस्तुत परीक्षेची तात्पुरती निवड यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतंय, जर समजा कोणी ऑप्टिंग आउट केलं तर मग ज्याची रँक थोडी खाली आहे तो कदाचित वरती येऊ शकतोय. आणि ते इथे सांगितलेलं आहे पण बघा, उमेदवाराच्या अर्जामध्ये विविध दाव्यांच्या अनुषंगानं अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी करताना ऑप्टिंग आउटमुळे काही उमेदवारांच्या दाव्यांत बदल होऊ शकतो व पर्यायानं उमेदवारांना गुणवत्ताक्रम बदलू शकतो, तसेच शिफारसीची पद देखील बदलू शकतात. मग आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक IAS प्रकरण झालेलं होतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता त्याचा सुप्रीम कोर्टामध्ये त्याविषयी आता सगळ्या काही गोष्टी चालू आहेत, तुम्हाला माहिती आहे. मग आता जर असा काही प्रोसेस झाला, एखादा व्यक्ती तिथे त्या पदांबाबत अशा प्रकारे त्याच्याकडचे डॉक्युमेंट्स नसतील किंवा काही गडबड असेल तर मग त्या व्यक्तीची जागा रिकामी होऊन मग खालच्याला वरती पोहोचवलं जाऊ शकतं आहे. नेक्स्ट, प्रस्तुत भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी ऑप्टिंग आउट विकल्प सादर करण्यासाठी MPSCच्या साईटवरती जायचंय. तिथे ऑनलाईन फॅसिलिटीज या मेन्यूमध्ये पोस्ट प्रेफरन्स ऑप्टिंग आउट वेब लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती आजपासून चालू होती. 9 मे दुपारी 12 वाजल्यापासून 15 मे पर्यंत ती असणार आहे. मी परत एकदा फिजिक्सवालाकडनं सर्व विद्यार्थ्यांना नम्रपणे रिक्वेस्ट करतो की जर तुम्हाला तुमची आवडतीची पद मिळालेली आहे आणि तुम्ही तिथे सर्व करतात तर नक्कीच आता दुसऱ्यांना थोडीशी जागा करून नक्की द्या. ऑनलाईन पद्धतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठवलेले भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा जो पर्याय आहे तो ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांनी कोणतीही बाब निवेदन पत्रव्यवहार तदनंतर विचारात घेतली जाणार नाही. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी ऑप्टिंग आउट विकल्पा आधारे अंतिम निकाल शिफारसीन आधारे कार्यवाही करण्यात येईल. आता फायनली निकाल येईल की ज्यांनी ऑप्टिंग आउट केलेलं आहे ते आणि गोष्टी सुरळीत होतील. तसेच भरती निवड प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणाऱ्या उमेदवारांची शिफारसी करता कोणताही विचार केला जाणार नाही. तुम्ही ऑप्टिंग आउट केलं की तुम्ही प्रक्रियेतनं सरळ बाहेर पडाल. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ऑप्टिंग आउट विकल्प सादर करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्या. आता बघा, आयोग खरंच हे खूप छान काम करते की जर तुम्हाला बाहेर पडायचंय, तुम्हाला अडचणी येतात, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आणि त्यासाठी आयोगानं एक कॉन्टॅक्ट नंबर जे ते उपलब्ध करून दिलेले आहेत. हे टोल फ्री क्रमांक आहेत किंवा सपोर्ट ऑनलाईन @mpsc.gov.in यावरती तुम्ही मेल देखील करू शकता आहात. सोबत MPSCनं इथे निवड यादी देखील दिलेली आहे. जेवढे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांना सगळ्यांना परत एकदा आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही ते बघू शकता, ते डेप्युटी कलेक्टर ग्रुप A, त्यानंतर मग इकडे असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स ग्रुप A, त्यानंतर मग पुढे डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा मग त्याच्यानंतर /ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर ग्रुप A. त्यानंतर हे इथे बघा, इथे म्हणजे फक्त एक ज्या लोकांना माहिती नाही त्यांच्यासाठी फक्त सांगून ठेवतोय. इथे टोटल दिलेले मार्क्स म्हणजे त्या विद्यार्थ्याला किती मार्क्स मिळाले, म्हणजे आता जे सर पहिले आलेले आहेत त्यांना टोटल रिटर्न मध्ये मार्क किती मिळालेले आहेत तर 332. ओके, इंटरव्ह्यूला किती मिळालेले आहेत तर 62. टोटल 594. ओपन कॅटेगरी आणि जनरल 1 यातनं त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे ते आहे. ज्यांना निकाल बघताना माहिती करून घ्यायचं की सर हे काय असतं, तर त्यांच्यासाठी मी हे सांगितलं. पुढे तिथं वर्गवारी सुद्धा दिलेली आहेत की ते कशातनं पास झालेले आहेत म्हणून. EWS, OBC, EWS तिथे सांगितलंय बघा. त्यानंतर मग आता डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर पुढे जात असताना डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर ग्रुप A,
पुढे जात असताना असिस्टंट डायरेक्टर महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट्स हे खूप महत्त्वाची पोस्ट असते, यात ग्रुप ए. नेक्स्ट पुढे असिस्टंट लेबर कमिशनर ग्रुप ए. त्यानंतर पुढे असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर ग्रुप ए. पुढे असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर ग्रुप ए, सो ऑन सो फोर्थ. जो निकाल आहे तो MPSCनं त्यांच्या साईटवरती दिलेला आहे. तर पुनश्च एकदा जे विद्यार्थी ज्यांना यश भेटलेलं आहे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. एक अजून माहिती देतोय की खाली आपण जर तुम्ही फिजिक्सवाला मार्फत तुम्ही कोणताही कोर्स केलेला असेल, फिजिक्सवालाचा जर तुम्हाला फायदा झालेला असेल, आमचा फ्री कोर्स म्हणा किंवा आमचा पेड कोर्स म्हणा, तर त्यासाठी आम्ही एक छान तुम्हाला एक गुगल लिंक तयार करून दिलेली आहे, खाली ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. नम्र विनंती आहे की तुम्ही ती नक्कीच भरून द्या आणि आमची जी टीम आहे ती तुमच्यापर्यंत त्यानंतर पोहोचण्याचा प्रयत्न करेल. परत एकदा तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.